मुक्काम पोस्ट पाचेगाव खुर्द तालुका सांगोला जिल्हा सोलापूर. माझं शिक्षण आहे MA पॉलिटिक्स आणि डबल ग्रॅज्युएशन आहे पत्रकारितेमधून. माझी जन्मतारीख आहे 9/10/1989. सध्या मी एस टीमध्ये कंडक्टर म्हणून मुंबईला काम करतो. धन्यवाद. माझा मोबाईल नंबर आहे 77 58 80 7005. राणा कुडूस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर. माझी जन्मतारीख आहे 13/1/1987. माझे शिक्षण MA BEd आहे. MA BEd झाल्यानंतर मी पोलीस कॉन्स्टेबल म्हणून पुणे शहर या ठिकाणी कार्यरत आहे. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 70 57 80 20 87. थँक्यू. माझ्या अपेक्षा आहे मुलगी 12वी पास किंवा ग्रॅज्युएशन असेल. नमस्कार, मी नितीन केंद्र, मुक्काम पोस्ट काळसोंडी तालुका महाड जिल्हा सातारा. माझा एक बहीण आणि भाऊ आहे. तर बहिणीचं नाव आहे जया नामदेव केंकर. जन्मतारीख 2/6/1992. शिक्षण 12वी सायन्स. आणि भाऊ आहे बाबासाहेब नामदेव केंकर. जन्मतारीख आहे 2/8/1987. शिक्षण आहे BA. सध्या तो मुंबईमध्ये सिक्युरिटी ऑफिसर म्हणून जॉब करतोय. मुलीची अपेक्षा आहे की मुलगा व्यवस्थित आणि उच्च शिक्षित, घरची परिस्थिती सुस्थितीत असावी. आणि मुलाची अपेक्षा आहे मुलगी उच्च शिक्षित असावी आणि व्यवस्थित असावी. धन्यवाद. अमृता पाकर्डे. कॉन्टॅक्ट नंबर आहे 90 11 95 93 92. थँक्यू. पप्पांचे नाव यल्लाप्पा गणपत करडे. पप्पांचे नाव अप्पा यल्लाप्पा करडे. माझं शिक्षण 12वी फॅशन डिझायनिंग झालेलं आहे. माझ्या अपेक्षा हीच आहे की नोकरी कायम आहे खाजगी. मोबाईल नंबर 98 81 93 85 35 करतो. आणि माझे शिक्षण आहे 10वी. माझी अपेक्षा जास्त काय मोठी नाही. माझी पण 10वी झालेलीच मुलगी मला हवी आहे आणि थोडीशी हेल्प करेल लाईफ मध्ये यासाठी. थँक्यू. सॉरी. 704502 976. वैष्णवी राजेंद्र कुमार केंगार आहे. माझ्या बाबांचं नाव राजेंद्र कुमार ज्ञानदेव केंगार आहे. मी पंढरपूरहून आले. आम्ही पंढरपूरमध्येच राहतो. आमचं मूळ गाव कोडवाडी मधलं. माझं शिक्षण TY BCom झालंय. मी सोलापूर युनिव्हर्सिटीतनं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलंय. आणि माझा पत्ता गोकुळनगर सांगली हॉस्पिटल समोर पंढरपूर आहे. आणि माझी जन्मतारीख 12 जुलै 1993 आहे. अपेक्षा माझ्या बाबांना पाहिजे शेती, त्यांच्याकडे शेती असावी, जॉब पण असावा, सगळ्यांचीच ती अपेक्षा असते. आणि चांगला माणूस असा, माणुसकीचे असावेत माणसं. बस. धन्यवाद. यल्लाप्पा गणपत करडे. माझ्या पप्पांचं नाव वामन यल्लाप्पा करडे. माझं नाव वैष्णवी वामन करडे. माझी 10वी झालेली आहे. मोबाईल नंबर 97 58 30 22 30. आणि फॅशन डिझायनर करते मी. मोबाईल नंबर 77 98 30 22 30. आणि सरकारी नोकरी आणि स्वतःचं घर. धन्यवाद. माझं शिक्षण 12वी पास. आता सध्या मी फॅशन डिझायनिंग करते. माझ्या वडिलांचं नाव महादेव यल्लाप्पा करडे. फोन नंबर 77 98 30 22 30. जन्मतारीख 7/4/95. आणि मुलाकडून अपेक्षा अशी आहे की निर्व्यसनी असावं, स्वतःचे घर, स्वतःची नोकरी असावी. थँक्यू.
सांगोला शिवगिरणीचे नामदेव गेसगे, राज्य सचिव नामदेव गेसगे यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचे. राष्ट्रीय सचिव हैदर केंगार, महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख त्या मंतरलेल्या दिवसांच्या सोबतीने जीवनाची वाट सुकर करून जातात. तसाच आजचा हा उदंड प्रतिसादाचा आणि अतिशय छान प्रकारे सजलेला हा कार्यक्रम, शब्दांना शब्द भावतात, कळत न कळत मनाचा ठाव घेतात. शब्दांना शब्द भावतात, कळत न कळत मनाचा ठाव घेतात. मनोराज्य निरसंकोच बागडतात, शब्दांनीच शब्द फुलत जातात. या वधूवर सूचक मेळाव्याच्या औचित्य साधून आपल्यातीलच एक युवा पत्रकार श्री सोमनाथ करडे यांनी या निमित्ताने मी होणार या मातीचा या नावानं एक विशेषांक प्रकाशित करणार आहेत. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो. त्याच पद्धतीनं रवींद्र गोरवे साहेब यांना मी विनंती करतो की या तरुण संपादकाचा हो मी होणार या मातीचा या विशेषांकाचं या ठिकाणी प्रकाशन करावं. मी होणार या मातीचा या अंकामध्ये एकूण 18 लेख आहेत. या 18 लेखांमधून होणार समाजाची सद्यस्थिती, त्याच पद्धतीनं पुढे आव्हाने या विषयावरील सुंदर प्रकारची शब्द गुंफण तयार करून अथक परिश्रमातून तयार केलेला हा अंक आपल्या समोर येत आहे. यामध्ये कविता, जाहिराती यांचं देखील अतिशय छान पद्धतीनं गुंफण करून आपल्या समोर हा अंक प्रकाशित होत आहे. युवा संपादक श्री सोमनाथ करडे यांच्या अथक परिश्रमातून, त्याच पद्धतीनं या कार्यक्रमाचे अध्यक्ष एकनाथ जावीर साहेब यांच्या प्रेरणेने हा अंक आपल्या समोर येत आहे. सोलापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष किसनराव भजनेवाळे आणि मंगळ तालुक्याचे अध्यक्ष माननीय शिवाजी. मी जेव्हा पुण्यामध्ये आलो, म्हणजे मी जस्ट पुण्यामध्ये आलो, पुण्यामध्ये MBA केल्यानंतर मला नोकरी लागली. मी नोकरी करत होतो. नोकरी करत असताना काहीतरी वेगळं करायचं या इच्छेने मी पत्रकारितेला ॲडमिशन घेतलं. पत्रकारितेचं एके दिवशी असंच डिस्कस करता होता त्यांनी मला तुमची जात विचारली, म्हणजे विचारत एकमेकांची जात विचारत माझी जात विचारली. तर मी सांगितलं त्यांना मी होलार आहे. तर 10 पैकी 8 लोकांनी मला होलार हे काय आहे हे विचारलं. तर तिथे मला माझ्या जो समाज आहे तर तिथं मला असं जाणवलं की आपण कुठेतरी कमी पडतोय. हे आपल्या समाजाचं दुर्दैव आहे की लोकांना होलार हे काय आहे माहीत नाहीये. तर या अनुषंगाने मी म्हणलं की माझ्या समाजासाठी काहीतरी देणं आहे आणि मला याच्यासाठी काहीतरी करायचंय. तर या अनुषंगाने मी एक छोटासा प्रयत्न केलाय. तर या प्रयत्नाला सर्वांनी मला थोडीशी साथ द्यावी आणि इथून पुढेही माझा असाच प्रयत्न राहील. जय होलार. सन्माननीय व्यासपीठ, आज मित्र मला सांगण्यास आणि बोलण्यास खूप अभिमान वाटतो की आज आपल्या महाराष्ट्रातला तळागाळातला समाज हा एका ठिकाणी एका छत्राखाली हा जमवण्याचं काम जावीर साहेब यांनी मोठ्या शिताफीने आणि कष्टाने त्यांच्या सहकार्याने मिळून वेगवेगळ्या पद्धतीने हे समाज एकत्र आणून आज त्याचं रूपांतर हे जावीर साहेबांच्या एक कार्याचं रूपांतर हे वटवृक्ष होऊन आपण सर्व समाज हा
याची पालवी झालेलो आहोत. मी त्यांना अशी विनंती करेन की भविष्यात देखील आपण वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करून वेगवेगळ्या समाजासाठी, समाजाच्या उत्कर्षासाठी वेगवेगळ्या माध्यमातून समाजाचं कसं कल्याण होईल, समाजातल्या गरीबातल्या गरीब माणसाचं कसं कल्याण होईल याकडे लक्ष द्यावं एवढीच विनंती करतो. धन्यवाद. यानंतर आपल्या पुढे येत आहेत संजय इचलकरंजीचे संजय गेसगे यांना काही आपले विचार व्यक्त करायचे आहेत. तर त्यांना मी विनंती करतो, प्रत्येक कार्यकर्त्यांना एक अशी आग्रहाची नम्र विनंती आहे, इथं लगेच आता एक पाऊण तासामध्ये एक नाट्यस्पर्धा, राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा सुरू होणार आहे. किंवा ज्यांना आपल्याला मनोगत व्यक्त करायचं आहे त्यांनी अगदी थोड्या कालावधीत आपलं मनोगत व्यक्त करून आमच्या कार्यकर्त्यांना संबोधित करावं. संजय गेसगे. आज पुणे येथे अखिल भारतीय वडार समाज संघटना 4था राष्ट्रव्यापी वधूवर पालक परिचय मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या मेळाव्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय एकनाथ किरण जावीर साहेब, हनुमंत केंगार साहेब, शंकरराव हनुमंत केंगार साहेब, पारसे साहेब, सर्वच मान्यवर नेते, इचलकरंजीहून आलेले आमचे नगरीचे नगरसेवक संजय केंगार साहेब, बाळासाहेब हत्तीकर, मरप्पा हत्तेकर आणि सर्वच आयोजक आणि माझ्या समोर बसलेले असंख्य असे होलार बांधव. या ठिकाणी मला 2 मिनिटं बोलायला संधी दिली. होलार मित्र हो, आज हा कार्यक्रम पाहून मन भरून आलेला आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये मी पाहतोय हा पहिला मेळावा असेल वधूवर पालक मेळावा, जेणेकरून 4 ते 5 हजार लोक या कार्यक्रमाला आलेले आहेत. साहेब, जाता जाता सांगायचं आहे, यामध्ये तुमचा 100% काही नाही काही फायदा आहे, काही नाही काही या पाठीवर तुमचं हित गुंतलेलं आहे. तर हे हित मी या ठिकाणी आज सांगतोय की आज जमलेल्या होलार समाजाचं चांगलं व्हायला पाहिजे आणि होलार समाजाला कुठं ना कुठं न्याय मिळाला पाहिजे. या ठिकाणी ह्या भावनेनं आपण काम करतात आणि आपली भावना ही अतिशय योग्य आहे, रास्त आहे. पण जाता आता एक छोटी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की ही संघटना, ही ताकद आपण थोडस ह्याच एकत्र म्हणाला तुम्ही रस्त्यावर आणा साहेब 5 मिनिटासाठी. हा होलार समाज महाराष्ट्रात दखल घेतल्याशिवाय या महाराष्ट्राला या येत्या सर्व जेवढे तुमचे राष्ट्रवादी असेल काम तुमचे भाजप असेल यांना दखल घेतल्याशिवाय भाग पडणार नाही. झाले काय साहेब, हा एवढा मोठा कर्म आहे पण गाजावाजा मात्र दिसत नाही. मात्र इतर या समाजाचं पाहतोय 50 लोक असेल तर गाजावाजा मात्र हजारो संख्येने होतोय. पण इथं 5000 लोक आहेत पण मात्र गाजावाजा कुठे दिसत नाही. ही एक इथं शोकांतिक आहे. फार मोठा कार्यक्रम, एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जमलेले आहेत. उस्मानाबाद, गुजरात असेल या भागातून मला भेटलेले आहेत की हा होलार समाजाचा कार्यक्रम. काही लोक या प्रमाणात या कार्यक्रमाचा खच्चीकरण पाहत असतील. साहेब, आपण तिकडे दुर्लक्ष करूया, पण एवढा नेक कार्यक्रम आपण आयोजित केलाय आणि हा कार्यक्रम इथून सातत्याने व्हावा आणि इथून पुढे होलार समाजाचा वधूवर पालक मेळावा पण आपण ज्या वर्षी जसं आयोजित करताय त्याचप्रमाणे नोकरी संदर्भात एखादा आपण मोठा कार्यक्रम लावावा आणि त्याला असाच भरघोस प्रसिद्ध आपल्याला मिळेल या अपेक्षा मी आपल्याकडून व्यक्त करतो आणि मी माझं भाषण दाखवतो. जय हिंद, जय होलार, जय भीम. आपण आवाहन केलेलं होतं किंवा तोही आपण कार्यक्रम जाहीर केलेला होता. आपण समाजातर्फे सामुदायिक विवाहाचं आयोजन आपण केलेलं आहे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी पहिल्या सत्रात ज्याप्रमाणे सांगितलं की सर्व या विवाहाचा खर्च समाजाकडून केला जाणार आहे. तर ज्यांना इच्छा असेल, इच्छुकांनी संपर्क झालेले नंबर दिलेले आहेत त्यांच्याकडं याची नाव नोंदणी करायची आहे. म्हणजे तोही कार्यक्रम अशाच आपल्या भरघोस प्रतिसादामध्ये आपल्याला घेता येईल. यानंतर आपल्या समोर येत आहेत इचलकरंजी नगरपालिकेचे नगरसेवक माननीय संजय केंगार. प्रत्येक कार्यकर्त्यांना एक आग्रहाची विनंती आहे की आपल्याला जे काही मनोगत व्यक्त करायचे ते थोड्या कालावधीत व्यक्त करावं. अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीनं आपल्या समाजाचे राष्ट्रीय नेते आदरणीय एकनाथ जावीर साहेब,
यांच्या नेतृत्वाखाली संबंध महाराष्ट्राच्या फुलार समाजाला एकत्र करून सालाबाद प्रमाणे यावेळी वधूवर सूचक पालक मेळावा आयोजित केला आणि त्याची सुरुवात सकाळी त्या मेळाव्याचं उद्घाटन सुरुवात झाली. जवळजवळ 600 ते 750 मुलामुलींनी या वधूवर पालक मेळाव्यामध्ये भाग घेऊन त्या कार्यक्रमाला शोभा आणली. त्या परिचय मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी संबंध महाराष्ट्रातील वलार समाजाला हात देऊन या शिक्षणाचं माहेरघर असणारं पुण्यनगरीमध्ये या ठिकाणी समाजाला एकत्र करण्याचं काम सातत्यानं तुम्हाला सर्वांचे लाडके नेते आदरणीय एकनाथ यादव साहेब करत असतात. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अखिल भारतीय वलार समाज संघटनेचे भारतीय समाजाचे अध्यक्ष आदरणीय